मी काही दिवसापूर्वी नांदुरा नगरपरिषदच्या शाळेची झालेली दुर्दशा सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी दारूच्या नशेमध्ये कशा प्रकारे माझ्यासोबत गुंडागर्दी करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। हा त्या शाळेचा CCTV फुटेज आपण फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की शिक्षक कशा प्रकारे गुंडागर्दी करत आहे। त्यावेळी शिक्षक हे दारू पिलेले होते। मी याबाबतची तक्रार शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले होते, परंतु ज्या गजानन वानखडे नामक नगर परिषदेच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे चौकशी दिली, त्या भ्रष्ट चौकशी अधिकाऱ्याने खोटा चौकशी अहवाल बनवून कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळची घटना घडलेली नाही असा अहवाल वरिष्ठांना पाठवला। या लाचखोर गजानन वानखडे याने या शिक्षकांकडून नक्कीच पैसे किंवा चिकन मटनची पार्टी खाल्लेली असावी। आता नांदुरा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नांदुरा शहराचे नवनिर्वाचित शिक्षण सभापती असलेले या शिक्षकाविरुद्ध कारवाई करतील का, की येथे शिकत असलेल्या गोरगरीब दलित विद्यार्थ्यांचे असेच या दारुड्या शिक्षकांच्या हाताखाली भविष्य खराब होऊ देतील आणि उघड्या डोळ्याने पाहत राहतील। या शाळेची या दोन्ही शिक्षकांमुळे खूपच दुर्दशा झालेली आहे। मी माझ्या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून शाळेची झालेली दुर्दशा नांदुरा शहरातील नागरिकांना दाखवलेलीच आहे। याविरुद्ध सर्व नांदुरा शहरातील नागरिकांनी सुद्धा एकत्र येऊन आवाज उचलला पाहिजे, कारण या सरकारी शाळेमध्ये फक्त नांदुरा शहरातील गोरगरीब दलितांची मुलं आहे आणि या मुलांचे शैक्षणिक नुकसान या दारुड्या शिक्षकांकडून होत आहे। हे शिक्षक या विद्यार्थ्यांना कधीही घडू शकणार नाही, एवढे मात्र निश्चित। तर नांदुरा शहरातील जनतेने या शिक्षकांना निलंबित करण्यासाठी आवाज उचलला पाहिजे आणि सर्व पत्रकारांनी सुद्धा याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे। आणि जर खरोखरच या जिल्ह्याचा शिक्षण अधिकारी इमानदार असेल, भ्रष्ट नसेल, तर त्याने हे सर्व पुरावे तपासून या शिक्षक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि यांना निलंबित केले पाहिजे।